अगं मलाही होतो ग त्रास. स्वतःच्या पोराला असं स्वतःच्या समोर कुडताना बघून खूप त्रास होतो मनाला. या वयात आनंदानं संसार करायचा, काम करायचं, हौसमौज करायची सोडून या मुलाच्या मागे हे नष्टचर्य का लागलं असेल कोणास ठाऊक. कदाचित मी वाईट वागलो याची शिक्षा म्हणून तिच्या आयुष्याचे असे धिंडवडे पाहायला इथं मला नियतीनं पाठवलं असावं कदाचित. रमाकांत, उलट या परिस्थितीत तू त्याच्या जवळ असावंस म्हणून तुला नियतीनं इथं खेचून आणलं, असं का नाही समजत तू? तुझ्या पॉझिटिव्हिटीचं खरंच कौतुक वाटतं काही. खरंच नाही, आपल्याला ठाऊक असतं की आपण कशातून जातोय, पण बाहेरच्या जगाला आपण काय दाखवायचं हे आपण चूज करतो ना. खरा आशावादी माणूस असं नाही वागत. मुळात त्याच्या मनात शंकाच नसते. नर्मदा, निराशेचे विचार मनात येणं हे काही चूक नाही, पण त्यावर आपण ताबा मिळवायचा असतो. आपण सगळेच आशावादी आहोत आपल्याला असं वाटत असतं काही, पण हे असे निराशेचे विचार आपल्या मनात काय येतात याचंच आश्चर्य वाटतं मला. हे बघा, श्रीच्या मनात चढ उतार होतच असणार, दुःख होत असणार, माणूसच आहे तो शेवटी. पण त्याच्या धैर्याकडे बघा. श्री कितीही हसला तरी त्याच्या डोळ्यातलं एकटेपण जाणवतं आपल्याला. वय काय आणि कसल्या यातनांचा डोंगर नियतीनं त्याच्या समोर ठेवलाय. त्याच्याकडे बघून मलाही यातना होतात, पण मी माझं दुःख त्याच्याकडे बघून आवरते. फारच असह्य झालं तर विघ्नेश्वराला विनवते की बाबा रे, त्याचं दुःख मला दे, पण माझ्या बाळाला मार्ग दाखव. धीर सोडायचा नाही नर्मदा, आपण धीर सोडायचा नाही. वहिनी, आज मला डबा नको. हा का? आमच्या बुटीक मधला एक जण सगळ्यांसाठी जेवण घेऊन येणार. हो सॉरी हा, तुम्हाला सांगायला विसरले. हा ठीक आहे. मजा करता ना तुम्ही सगळे. बरं इंदू बहिणी, माझ्यासाठी एक नवीन स्टाईलचा एखादा ड्रेस शिवून द्या ना. नक्की. श्री, कसला विचार करतोस? अरे नाही, कसलाही नाही असं प्लीज म्हणू नकोस. शी इज नॉट सेफ देयर. काय? ती सेफ नाहीये तिकडे. जान्हवी सेफ नाहीये म्हणजे? समाऊ मला असं वाटतंय ना की जान्हवी त्या घरात सेफ नाहीये. श्री, बरं झालं हे तुझ्याच लक्षात आलं. हो बरं झालं तुझ्या लक्षात आलं. खरं तर ना आम्ही हेच तुला सांगणार होतो, पण कसं सांगायचं ते कळत नव्हतं. श्री, तुला जान्हवीच्या आईचा स्वभाव माहितीये ना. त्यात तिच्या बाबांची पण तब्येत चांगली नसते. अरे एकटा माणूस किती करणार. आणि जान्हवी काही स्वस्थ बसणारी मुलगी नाहीये. नोकरी करून ती घरकामही करत असणार. कसं झेपणार आहे आता हे तिला सगळं. श्री जरा स्पष्टच बोलते, पण तिची आई फार समजुतीने घेत असेल असं वाटत नाहीये मला. म्हणजे ती त्यांच्यावर कितपत काम सोडून जात असेल जरा शंकाच वाटते. हो ना. एक मिनिट, तुम्ही जरा त्याला बोलू द्या. अगं, तुम्ही तिच्या कम्फर्ट विषयी बोलताय, पण हा तिच्या सेफ्टी विषयी बोलतोय. ती सेफ नाहीये असं म्हणतोय. त्याला बोलू द्या जरा. श्री, जान्हवी सेफ नाही असं का वाटतंय तुला? हा म्हणजे तुम्ही सगळ्या जणी म्हणताय ते तर आहेच, म्हणजे ते मान्यच आहे मला, पण तरीही त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की
तिला आठवत असलेला तिचा पास्ट आणि तिला जे वर्ष आठवत नाही ते वर्ष, यातली जी दरी आहे ना, ती दरी तिच्यासाठी खूप हार्मफुल असू शकते. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? म्हणजे बाबा, तिला ना गोष्टी अर्धवट आठवत आहेत. आणि एखाद्याने जर ठरवलं ना, तर तो ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतो. म्हणजे ज्या गोष्टी ऑलरेडी पूर्ण झाल्या त्या तिच्या दृष्टीने अजूनही अपूर्णच आहेत. आणि ह्या पूर्ण झालेल्या गोष्टी किंवा त्यांच्या दृष्टीने चुकलेल्या गोष्टी बदलण्याची एखाद्यासाठी ही संधी असू शकते. श्री, तू काय बोलतोयस मला काही नीट कळत नाहीये. नाही, पण मला कळतंय आता. मला नीट कळतंय. म्हणजे तिच्या ऍक्सिडेंट नंतर मी तिच्या बरोबर 24 तास राहू शकत नव्हतो ना. कदाचित नाईलाज होता माझा, पण आता मला नीट कळतंय. म्हणजे मी कालपासून ना जरा जास्तच इन्सिक्युअर झालोय. इतके दिवस खरंच आपला नाईलाज होता, तिला दूर ठेवावं लागलं होतं. पण आता तिनं त्या घरात राहणं मला खूप डेंजरस वाटतंय. श्री, कुठल्या विशिष्ट कारणामुळे तुला असं वाटतंय का? आम्हाला सांग, म्हणजे आपण सगळे मिळून विचार करू. नाही नाही काका, अरे तसं काही नाहीये. जान्हवी बाबतीतली अजून कुठलीच गोष्ट हाताबाहेर गेलेली नाहीये. मी लवकरच डॉक्टरांशी बोलणार आहे आता. मला एक गोष्ट नक्की कळली की त्या घरात तिनं राहणं सेफ नाहीये. ती इथेच राहायला हवी, हे नक्की. हे पिंट्या, तुझाही डबा भरून ठेवलाय मी. बाबा हे घ्या, पोळ्या फक्त भरून घे 5 मिनिटांनी, नाही तर वाफ धरेल. ठीक आहे, चालेल. ताई, पाणी. हो, थँक्यू. ठीक आहे, तुम्ही खाऊन घे. थँक्यू. बाबा, तुम्हाला खडीसाखर वगैरे देऊ का? ए थांब, मी आणतो खडीसाखर. हा. हे घ्या. बाबा, खडीसाखर. किती हातापायाशी असता रे तुम्ही माझ्या. पांडुरंगाने हे दुखरे गुडघे दिले, तशीच 2 गोड मुलं सुद्धा दिलेत मला. मग आता त्या मुलांचं आभार प्रदर्शन नको. आई, चल तूही खाऊन घे. घे. चला. अहो बाबा, कुठे चाललायत तुम्ही? आणि खाणं पण राहिलं. घरात बसून जीव कंटाळतो ग माझा. तसा काय मी बिनकामाचा माणूस, म्हणजे निरुपयोगीच. बाहेरच मन रमवतो जरा. पायधड आहेत का आपले? बाहेर कशाला जायला हवं? घरात बसून आराम करा ना. त्यापेक्षा कशाला उगीच वणवण करायची? पिंट्या, मी तुला सोडायला स्टॉप पर्यंत येऊ? चालेल बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. आटप तुझं, मी थांबतो बाय. सावकाश आटपून. नाही झालंच आहे, मी आलोच बाबा, पटकन आलो. अगदी सावकाश ये. सावकाश. चल, मी निघतो. हा, सांभाळून जा रे. हो, चल चल, बाय बाय. बाय, नीट जा. हो. बघितलंस ना जानू, कसा पावलोपावली अपमान करतात माझा. काय करावं मी आता? मरूनच जाते ना. बस झाले धिंडवडे. आई, नको का काहीतरी बोलूस. शांत हो, असे काही विचार करू नकोस. बाबा गेलेत ना, येतील परत, लवकर येतील. बरं, मी सुद्धा निघते आता. कोरा चहा करून ठेवलाय, कुकरही गॅसवर ठेवलाय. 5 मिनिटांनी बंद कर.
नर्मदा मी जरा विघ्नेश्वराला जाऊन येते. विघ्नेश्वराला? हो. आई मग मी पण येते ना तुमच्या बरोबर. सरू आहे घरात? नाही, ती अत्यानंद बाबांच्या आश्रमात गेली आहे. मग तू घरातच थांब. घराला कुलूप नको लागायला. कोणी आलं तर कुणीच नाही असं नको व्हायला. आई पण तुम्ही एकट्या कशा जाल? अगं ड्रायव्हर आहे ना बरोबर, आणि मी तासाभरात येतेच आहे. आई संध्याकाळ झाली, अंधारून येईल. नका ना जाऊ एकट्या. पावसा पाण्याचे दिवस आहेत, कशाला उगाच एकट्याने जायचं? मग मी असं करते, मी श्रीला तिकडे बोलवून घेते. बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं त्याला विघ्नेश्वराच्या मंदिरात न्यायचं. या सगळ्या प्रकारात कुठेतरी 2 घटका मनशांती मिळाली तर बरंच होईल त्याच्यासाठी. पण तो येईल का? येईल की. मी सांगेन त्याला, विघ्नेश्वराच्या पायावर डोकं ठेव. आपले सगळे उपाय झाले की पुढचं सगळं त्याच्या हातात सोपावं या भावनेनं येईल तो. मी येते ग. बरं, मग गीता आल्यावर तुम्हाला फोन करायला सांगू मी? ओके, थँक्यू. हॅलो हॅलो जानू. जानू अगं हे बेपत्ता झालेत ग. काय? कुठे गेलेत काही कळत नाहीये ग मला. असं घरात निघून जायचं का ग? घरातल्या माणसाचा जीव असा टांगणीला लागतो ना. मग आई 1 मिनिट, तू मला नीट सांग काय झालंय? अगं सकाळीच बाहेर पडलेत ते. तुम्ही गेलात तुमच्या मागोमागच नाही का बाहेर पडले? तेव्हापासून जेवायला पण आलेले नाहीयेत घरी. अजून पत्ता नाहीये त्यांचा. शोधायचं तरी कुठे या माणसाला? मग फोन करून पाहिलायस का तू? फोन नेलाय का त्यांनी बरोबर? फोन बंद लागतोय त्यांचा. पाहिलंस जानू, हे असं छळतात मला. मग ते जानू अगं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नसेल ना यांनी? आई प्लीज असं काहीतरी बोलू नकोस तू. अगं काही भरोसाच वाटत नाहीये या माणसाचा. आणि संतापी म्हणजे तरी किती असावं माणसाने? या आपल्या असल्या तिरसट स्वभावामुळे दुसऱ्यांचा जीव किती टांगणीला लागतो हे कळत नाहीये ना. जानू जानू माझा जीव अगदी उडू लागलाय ग बाळा. मला ना कळतच नाहीये मी आता काय करू. आता ना मीच जीव देते म्हणजे मग ह्या सगळ्यात सुटका होईल माझी. मी बघते, काहीतरी करते, शोधते मी बाबांना. थांब. हो बाबा लगेच शोधा तू. हो मी वाट बघते. तू काहीही कर आणि यांना घरी घेऊन ये. हा मी पिंट्याला पण फोन करते. नाही नको, ऐक. पिंट्याची नवी नोकरी आहे, त्याला नाही बाहेर पडता येणार. त्याला नको कळवूस आता. बरं कळलं मला. तू बोलत बसू नको. तू शोध नाही ना. हो मी जाते, तू ठेव ना फोन. आई हो आणि फोन कर मला. इथे माझा जीव टांगणीला लागलाय. इथे जन्माचं दारिद्र्य आणि त्यात हा असा छळ. डोक्यात राग तरी किती घालून घ्यायचा म्हणते माणसाने. आई मी ठेवू का फोन आता? मी कळवते तुला. ठेवते आता. हॅलो सर, मी आता घरी गेले तर चालेल? तब्येत बरी आहे सर माझी. मी जरा काम होतं, मी जाऊ आता सर. मला हाफ डे मिळेल? थँक्यू सो मच सर. काय झालं जान्हवी? मी आल्यावर सांगते तुम्हाला. आई याची अगं हरकत काहीच नाहीये, पण आता तिकडे यायचं म्हणजे ना माझा 1.5 तास मोडेल. हो आणि मला ना माझी सगळी कामं रिअरेंज करावी लागतील. मैं कम इन? हा अगं आईची मला सगळं मान्य आहे. अगं पण आता डॉक्टरांची वेळ घ्यायची की नाही? हो मी ऍक्च्युली जाऊ शकतो त्यांच्याकडे नंतरही. बरं नाही मी टाळत नाहीये. मी येतो आलो. अगं आनंदानेच सांगतोय.
आलो. हो येतोय, बाय. मनीष, मला आता विघ्नेश्वराच्या मंदिरात जावं लागणार आहे आईची बरोबर. आत्ता? हो. अरे तिने आग्रहच धरलाय. युजली ती असं करत नाही, पण आज इतकं म्हणतीये तर मग तिचं मन मोडवत नाहीये. नो प्रॉब्लेम. जाऊ? हो. बरं, हे काय तू का म्हणलंयस, महत्वाचं आहे काही? नाही नाही, दिस कॅन वेट. तुझा निश्चिंतपणे. नक्की? हो हो, अगदीच. चल. या. जान्हवी, हा बोल का. मनीष, काय ग, काय झालं? नाही, सगळं ठीक आहे ना? अरे ऐक ना, बाबा कुठे गेलेत कळत नाहीये. म्हणजे ते सकाळपासून बाहेर पडले, ते अजून आलेच नाहीयेत घरी. मी कुठे शोधू त्यांना, मला काहीच कळत नाहीये. अगं, ते त्यांच्या कोणत्या तरी मित्राकडे गेले असतील किंवा आपले ते रघुअण्णांकडे गेले असतील. अरे मी त्यांच्या सगळ्या मित्रांना फोन करून पाहिलं मनीष, पण ते कुठेच नाहीयेत. रघुअण्णांना फोन केला, आणखी 1-2 जणांना फोन केला, मी तुझ्या आई बाबांना फोन करून पाहिला, पण ते नाहीयेत, कुठेच नाहीयेत. मला सुचव ना, आणखी कुठे शोधू मी बाबांना, काय करू, काहीच कळत नाहीये मला. अगं पण असं कसं कुठेही न सांगता गेले? नाही, ऍक्च्युली ते सांगूनच बाहेर पडले होते, पण त्यांचा फोन नाही लागत आहे आता, म्हणून जरा काळजी वाटते. हो हो जान्हवी, तू आधी शांत हो, नको टेन्शन घेऊस. मला सांग, घरी काही झालं होतं का? त्यांच्या मनाविरुद्ध काही? हो, म्हणजे आईशी भांडण झालं होतं त्यांचं निघताना, आणि त्याच तिरमिरीत बाहेर पडले ते. आम्ही सुद्धा सारखे मागे लागतो ना रे, त्यांच्या ऑपरेशन करून घ्या म्हणून. कंटाळलेत बिचारे सगळ्याला. पण आता कुठे शोधायचं त्यांना, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, माझ्या मते कुठल्या तरी देवळात वगैरे गेले असतील ते. नाही रे, मी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन बघून आले, तिथे नाहीयेत ते. विघ्नेश्वराच्या मंदिरात नाही गेले मी. मनीष, विघ्नेश्वराच्या मंदिरात गेले असतील का रे बाबा? तिथे जाऊन बघू? हो हो, बघून येऊ का? म्हणजे जायलाच हवं आपल्याला. तू एक काम कर, पोस्ट तिकडे, मी पण लगेच निघतो इकडनं. ठीक आहे? हो हो, चालेल चालेल. चल. आजपर्यंत कमी परीक्षा घेतल्यास का रे माझ्या? नवऱ्याच्या मागे व्यवसाय सांभाळला, मुलं वाढवली, स्वतःच्या तरुण मुलाचा मृत्यू बघितला, मुलांचे संसार मोडताना पाहिले, पण कधीही तुझ्याबद्दल मनात शंका येऊ दिली नाही. तुझ्याबद्दलचा विश्वास डळमळला नाही, तुझ्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडला नाही. तू दिलंस ते निमूटपणे झेललं, तू करतोस ते भल्यासाठीच असं गृहीत धरलं. पण आज मात्र तुझ्याबद्दल तुझ्याकडेच तक्रार करते. अजूनही तुझ्या दृष्टीनं माझी परीक्षा संपली नाही का रे? जान्हवीला माझ्या घरात परत आण रे. माझ्या श्रीला सुखानं संसार करायची संधी दे. आयुष्यातलं ते एक सुख दे रे मला. जान्हवीला बघून इतके महिने झाले, आता जान्हवी दृष्टीच पडली नाही तर तू देव नाही दगड आहेस असं समजेन मी. इतका अंत नको रे पाऊस. माझी सून मला दिसू दे, भेटू दे. विघ्नेश्वरा, या जगातल्या प्रत्येक प्राणीमात्राला सुबुद्धी दे. माझ्या जान्हवीला सुखी सुरक्षित ठेव. तिची खूप काळजी वाटते मला. तिला स्वतःचं भलंबुरं ओळखण्याची बुद्धी दे देवा. तो दिवस खरंच लवकर येऊ देत ज्या दिवशी तुझ्या दर्शनासाठी माझी जान्हवी माझ्या बाजूला उभी असेल. गुरुजी, माझे बाबा आले होते का हो इथे? ते बहुतेक वेळा येतात या मंदिरात. माझे बाबा ना साधारण माझ्याच उंचीचे आहेत. त्यांचे गुडघे दुखतात, ते लंगडतात चालताना. केस पिकलेले आहेत त्यांचे, सहस्त्रबुद्धे आडनाव आहे त्यांचं. ते आले होते का हो इथे? बघितल्यासारखं वाटतंय त्यांना? नाही, आज तरी नाही दिसले. बापरे. हाय हाय, काय प्रॉब्लेम झालाय?
हॅलो मनीष, मी इथे मंदिरात आले पण बाबा इथे विघ्नेश्वराच्या देवळात पण नाहीये. मी काय करू आता मला कळत नाहीये. अगं अगं ऐक ऐक ऐक, काका मला भेटले. काय भेटले? हो, मला बस स्टॉपवर भेटले काका. थांब देतो त्यांना. हा दे दे. हॅलो जानू, मनीष भेटलाय मला. कुठे होतात तुम्ही? हे बघ, माझी काळजी नको करूस तू. मी सुखरूप आहे. बाबा मी लगेच घरी येते. मी आत्ताच्या आत्ता सरळ घरी जाणार आहात मनीष बरोबर? हो घरीच जातो मी. घरी जातो. हे बघ मनीषला देतोय. हॅलो, हा ठेवतो. ठीक आहे सर. आता ठीक आहे. ही माझी आजी. ही मीरा आई आजी म्हणतो. जान्हवी